नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालकची आमटी. त्याकरता मी हा पालक एक जुडी आणलेला आणि तो स्वच्छ धुवून नंतर कापलेला बारीक कापून घेतलेला आहे. पालक कसा घ्यायचा, तो नाशिकचा पालक कसा ओळखाल तुम्ही, तर हे बघा, ह्या ज्या लाल दांड्या दिसतात ना, असा पालक पाहिजे. म्हणजे हा नाशिकचा पालक आणि हा चवीला खूप चांगला असतो. हे मी तुम्हाला दाखवण्याकरता ठेवलं आहे. आणि ह्याच्या काड्या पण आपण घ्यायच्या आहेत, कोवळ्या ज्या जाड असतील तुटत नसतील त्या घ्यायच्या नाही, पण अशी लाल दिसली पाहिजे दांडी, असा पालक घ्यायचा आहे. त्याच्या पानं आणि देठ तोडून घ्यायचे आहेत. तसा मी धुवून घेतलेला आहे. आता आपण वाटण करूया त्याकरता. हे मी 1 कप शेंगदाणे घेतले आहे. साधारण 50 ग्राम शेंगदाणे आहे. ओलं खोबरं आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं. त्याकरिता ह्या 5 ओल्या मिरच्या घेतल्या. ह्या तिखट मिरच्या आहेत, ह्या 5 घेते मी. हे आलं घेते, अर्धा इंच आलं आहे. हे कढीपत्ता घेतलेला आहे 10-12 पानं. लसूण 10-12 घेतलेले आहे पाकळ्या. आणि ही भरपूर 1 वाटी जवळजवळ कोथिंबीर आहे. हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. हे बघा, हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे. कसा छान रंग आला आहे. आलं लसूण कोथिंबीरीचा एकदम छान वास पण सुटलेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते कढईत तापत ठेवलेलं आहे. आता त्यात आपल्याला 1 टेबलस्पून जिरे घालायचे आहे. गॅस मोठा करायचा आहे. जिरे साधारण 1 मिनिट परतायचे आहेत, म्हणजे ते थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजे. आता त्यात हा मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापून, तो घालायचा आहे आपल्याला. जिरे आपले परतून झालेले आहेत, तर त्यात मी कांदा घालते. आणि हा कांदा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. साधारण त्याचा गुलाबीसा रंग आला पाहिजे. मोठ्या गॅसवर असा हलवत तो आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे, किंवा सोनेरी रंगाचा. हा बघा, आपला कांदा आता हा गुलाबीसर परतून झालेला आहे. आता त्यात आपल्याला टाकायचं आहे वाटण. हे बघा, हे शेंगदाणे खोबरं कोथिंबीर आलं लसूण हे वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे पण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीरीचा रंग छान हिरवा होतो तेलात टाकल्यावर. आणि सगळा मसाला छान परतला जातो. मिरची लसूण आपण कच्चाच टाकलेला आहे, ते सुद्धा यात परतलं जातं. म्हणून असा साधारण 2 मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला. इथे आपला मसाला परतून झालेला आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे हिंग 1 चमचा. हळद घालायची आपल्याला. हळद 1 टेबलस्पून घालायची आहे. आता घालायची आपल्याला धण्याची पावडर. 1 चमचा घालायची आहे धण्याची पावडर. जिरा पावडर घालायची आहे. अर्धा चमचा घालायची आहे जिरा पावडर. आणि हे परतून घ्यायचं. आता यातच आपण मोठा 1 टेबलस्पून मीठ घेतलं आहे, ते पण घालायचं आहे, म्हणजे छान तेल सुटून येईल. हे बघा, हे छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण अर्धा मिनिट परतायचं आहे हे. आधी आपण खोबरं परतलेलं आहे.
तर आपला हे छान मसाला परतून झालेला आहे। आता आपल्याला घालायचे पालक, धुवून कापून घेतलेली पालक ही थोडी थोडी घालून हलवायची आहे। पालेभाजीला मीठ घालताना आपण जेवढी भाजीला घालणार त्याच्या अर्धच घालायचं, कारण पालेभाजी शिजून फार कमी होते। त्याच्यामुळे कुठलीही पालेभाजी करताना तुम्ही मीठ एकदम बेताचं घाला किंवा भाजी परतून झाल्यावर घाला, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। आता मला माहिती आहे वाटण सगळं मिळून याला 1 टेबलस्पून मी मीठ घातलं आहे। तुम्ही ती भाजी बघून घाला। हे बघा, अशी भाजी छान सगळी परतून घ्यायची आपल्याला। अजून राहिलेली भाजी पण मी घालते त्याच्यात। ही सर्व भाजी आपल्याला नीट हलवून घ्यायची आहे आणि सगळ्या भाजीला तेल मसाला लागला पाहिजे अशी परतून घ्यायची आपल्याला। भाजीचा वास एवढा छान सुटलेला आहे। ही भाजी अशी केल्यावर खूप छान लागते। प्रत्येक भाजी आपण 4-5 प्रकारे बनवू शकतो, म्हणजे कसं मुलांना प्रत्येक वेळी वेगळी दिल्यावर मुलं ती भाजी खातात, म्हणून प्रत्येक वेळी अशी वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवायची। पालक तुम्हाला माहिती आहे, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं त्यांना डॉक्टर पालक खायला सांगतात, त्यामुळे पालक ही सर्वात चांगली भाजी आहे। सगळ्याच पालेभाज्या चांगल्या, पण पालकमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याची क्षमता आहे। आता आपण याच्यात 2 कप पाणी मी घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशी घट्ट पातळ पाहिजे तसं तुम्ही पाणी घालू शकता। हे मी वाटणाच्या याच्यात धुवून घेतलेलं आहे वाटणाचं भांडं, तेच पाणी घालते आणि हलवून घ्यायचं। पालकचं पण पाणी सुटतं, त्याच्यामुळे पालकमध्ये पाणी घालताना जरा जपूनच घाला, कारण पालक ऑलरेडी ओली भाजी आहे। हे बघा, मी 2 कप पाणी घातलं आहे। आता हिला आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजू द्यायचे, बस जास्त नाही शिजवायची। पालकला शिजायला अजिबात टाईम लागत नाही। आपण आधीच ती तेलात परतून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तिचा कच्चेपणा गेलेला आहे। आता फक्त 2 मिनटं आपण जे देठ घेतलेले आहेत ते शिजू द्यायचे। 2 मिनटात आपली भाजी तयार होईल। तेव्हा भाजीला उकळी आली आहे। आता आपण गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आहे। दोन मिनटं आपल्याला वाट बघायची आहे। हे बघा, 2 मिनटं झालेले आहे। आपली भाजी शिजलेली आहे आणि पालकचा रंग बघा तेलात परतल्यामुळे जसाच्या तसा हिरवा आहे आणि आपल्या वाटणामुळे पण भाजीचा कलर छान आलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढून घेते। ही बघा, आपली इथे भाजी एकदम छान झालेली आहे, तिचा वास एकदम छान सुटलेला आहे। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले ते तुमच्या मोबाईल स्क्रीनवर लगेच येईल। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।